जे मल्हार आई राजा उद उद. मी सचिन वाघे. तर आपण सर्व देवाची कथा या चॅनलवर ऐकणार आहोत की आज नेमकं रविवारचं आणि खंडोबाचं नातं काय आहे, रविवार खंडोबाला प्रिय का आहे, तर याबद्दल माहिती ऐकणार आहोत. तर माहिती ऐकण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून जसं तुम्ही ऐकता तसं दुसऱ्यांनाही या चॅनलचा लाभ घेऊ द्या. या सर्व देवाची कथा सर्वांना ऐकायला मिळू द्या, यासाठी एक सबस्क्राईब, लाईक करा. तर चला तर आपण ऐकूया नेमका खंडोबाला रविवार का बरं प्रिय आहे. मुळामध्ये बघा, खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे आणि महादेवाचा दिवस हा प्रमुखपणे शिवरात्र असतो, प्रमोश असतो किंवा मग सोमवार आहे. मग रविवार हा खंडोबाला प्रिय नेमका कशामुळं आहे, का आहे, किंवा रविवारीच खंडोबाचे जागर किंवा पूजा अर्चा का केली जाते, उपवास का केला जातो, म्हणूनच याची आज आपण माहिती घेणार आहोत. तर मुळामध्ये आपल्याला पहिलं खंडोबाचं मूळ नाव काय आहे, खंडोबाचं खरं नाव काय आहे. तर ह्या रविवारचं म्हणजे खंडोबाच्या नावामध्येच ह्या रविवारचं रहस्य लपलेलं आहे. तसंच खंडोबाचं मूळ नाव आहे मार्तंड भैरव. म्हणजेच काय, तर भैरवाचं मार्तंड स्वरूप. जरी खंडोबा हे शिवाचा अवतार असला तरीसुद्धा तो भैरव स्वरूप आहे. ज्या वेळेला शंकरानं दुष्ट दैत्याचं निर्धारण म्हणजे वध करायचं ठरवलं, अशा वेळेला स्वतः शिवशंकर भैरव स्वरूप धारण केलं. शंकराने भैरव स्वरूप धारण केलेलं आहे आणि मगच समोरच्या दैत्याचा वध करतो, त्यांचा संहार करतो. म्हणून ह्यासारखं मणी आणि मल्ल असे दोन दैत्य होते. त्या दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने ह्या मार्तंड अवतार घेतलेला आहे. जसं की ज्याप्रमाणे विष्णूचे 10 अवतार आहेत. म्हणजे आता विष्णूचे 10 अवतार कोणते, तर पहिला अवतार मत्स्य, त्यानंतर झाला कूर्म, त्यानंतर झाला वराह, त्यानंतर झाला नरसिंह, नंतर वामन, त्यानंतर परशुराम, त्यानंतर राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की. याच पद्धतीनं शंकराचे सुद्धा 10 अवतार झालेले आहेत. यापैकी 8 तर प्रमुख आहेत, म्हणजेच आपण की त्याला अष्टावतार म्हणतो. आणि यापैकीच जो 6वा अवतार आहे, म्हणजे 6वा जे शंकराने अवतार घेतलेला आहे, तोच आपला मार्तंड भैरवाचा अवतार आहे, म्हणजेच खंडोबाचा अवतार आहे. याचप्रमाणे भैरवाच्या शंकराच्या समोर जो शब्द लागलेला आहे, तो शब्द म्हणजे मार्तंड भैरव. म्हणजेच आपल्याला भैरव तर कळालं, भैरव म्हणजे शंकर, पण मार्तंड, तर मार्तंड म्हणजे काय, तर मार्तंड शब्दाचा अर्थ होतो सूर्यनारायण. तर सूर्यनारायणला मार्तंड असं म्हणलं जातं. तर हे सूर्यनारायण, हे मार्तंड, म्हणजे मार्तंड शब्दाचा अर्थ सूर्यनारायण आहे. प्रचंड तेजस्वीने असतो, दबदबत असतो, त्याला सूर्यनारायण म्हणजेच मार्तंड. ज्यावेळेस खंडोबाने शंकराने मार्तंड अवतार धारण केला, भैरव अवतार धारण केला, त्यामध्ये मुळामध्ये त्याची शक्ती संपूर्ण हे शिवाची होती, म्हणजे शंकराची होती, भैरवाची होती. परंतु त्यांनी जो स्वरूप धारण केलं, हे स्वरूप मार्तंडाचं होतं, म्हणजे सूर्यनारायणाचं, म्हणजे तेजस्विनी स्वरूप हे मार्तंडाचं होतं, म्हणजेच सूर्याचं होतं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की ज्यावेळेस मणिमल्लाच्या वधाच्या वेळेस जे स्वरूप धारण केलं ते संपूर्ण पिवळं होतं, पूर्ण तेजस्वी होतं, सूर्यासारखं तेजस्वी. मुळामध्ये हा जो अवतार धारण केला शंकराने, म्हणजे जे स्वरूप घेतलं ते रविवारच्या दिवशी घेतलं. रविवारच्या दिवशी अवतार धारण केल्यामुळे रविवार मुळामध्ये सूर्यनारायणाचा आहे. रवी हा शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो सूर्य, संस्कृतमध्ये असं नाव आहे. आणि दुसरं एक आहे की अश्चित, म्हणजेच दुसरं एक नाव सूर्याला आहे की अश्चित, हे सुद्धा सूर्याला नाव आहे.
खरं तर आरशीत शब्दाचा हा अर्थ सूर्यनारायण होतो. अनेक प्रकारचे सूर्यनारायणाला नाव आहेत आणि या सूर्यनारायणावरूनच रविवार हे दिवस ठरवण्यात आलेला आहे. आणि याच दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, त्यामुळेही रविवार खंडोबाला प्रिय आहे. आणि त्याच दिवशी शंकराने 6वा अवतार हा धारण केला, म्हणजेच मार्तंड भैरवाचा, खंडोबाचा. त्यामुळेच आपण खंडोबाला रविवार हा प्रिय आहे आणि आपण खंडोबाची रविवारच्या दिवशी उपासना करतो. तर खरं तर ही माहिती खरंच तुम्हाला आवडली असेल, आणि जरी आवडली असेल तरी मला कमेंटद्वारे कळवा. आणि अशा अनेक नवनवीन माहिती, कथा तुम्हाला ऐकायला मिळतील या चॅनलवर. त्यासाठी शेअर, सबस्क्राईब करा, तर सर्वांना ऐकायला मिळू द्या माहिती. तर चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. बरेच व्हिडिओ आहेत, सर्व देवाची कथा ऐकायला मिळेल, फक्त खंडोबाचीच नाही. तरी कुठल्याही देवाची तुम्हाला जर कथा ऐकायची असेल तर मला कमेंटद्वारे कळवा. मी तुमच्या जी कथा तुम्हाला ऐकायची आहे ती कथा पूर्णपणे व्हिडिओला सोडीन. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय मल्हार, आई राजा उदो उदो.